ध्रुव जुरेलच्या कालच्या परफॉर्मन्समुळे ईशान किशनला टीम इंडियामध्ये चान्स मिळू शकतो का? काल ईशान किशन का खुश झाला असेल? आता काल ध्रुव जुरेलनं काय खेळलं, फक्त 6 रन बनवल्या आणि त्यामुळे ध्रुव जुरेलला जे डेब्यू मिळाला होता त्यानं त्याचा फायदा घेतला नाही असंच दिसून येतंय. आणि ध्रुव जुरेल फेल गेल्यामुळे ईशान किशनच्या अपेक्षा का वाढल्या आहेत अशी का चर्चा होत आहे? तर सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, आपल्याला पण माहित आहे की ईशान किशन हा फक्त BCCI सोबत जे वाद झालेला आहे त्यामुळे बाहेर आहे. नसता ईशान किशन हा 2 नंबरचा विकेट किपर म्हणून ऑप्शन आहे. 1 नंबर रिषभ पंत आणि 2 नंबर ईशान किशन किंवा संजू सॅमसन ह्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन असू शकतं. परंतु ईशान किशनला आता डायरेक्ट 5 नंबरला नेऊन ठेवलेला आहे. ईशान किशनच्या अगोदर जितेश शर्मा आणि ध्रुव जुरेलचा सुद्धा विचार केला गेलेला आहे, परंतु ईशान किशनचा केला गेलेला नाही. परंतु जर ध्रुव जुरेलचा असाच परफॉर्मन्स राहिला तर ईशान किशनच्या आशा नक्कीच पल्लवित होणार आहेत. तर सगळ्यात अगोदर अशी नक्की चर्चा का झाली आहे याचा विचार करूया. काल ध्रुव जुरेलचा डेब्यू होता आणि काल त्याने फक्त 6 रन काढल्या आणि सबशेल फेल झालेला आहे असं मानता येईल. आणि तो फेल गेल्यामुळं ईशान किशनच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत असं म्हणतात, परंतु ही गोष्ट सत्य नाही. याचं कारण म्हणजे ध्रुव जुरेल हा 4 नंबरचा ऑप्शन आहे. समजा जितेश शर्मा किंवा ध्रुव जुरेल 4 नंबरला येतात आणि जरी ध्रुव जुरेल जरी फेल झाला त्याच्याऐवजी जितेश शर्माचा ऑप्शन आहे. जितेश शर्मा जरी नाही झाला तरी संजू सॅमसन आणि रिषभ पंत तर 1-2 नंबरला आहेतच. मग ईशान किशन अजून पण खूपच मागे आहे रेसमध्ये. ईशान किशनला जर वापसी करायची आहे, परत टीम इंडियामध्ये यायचंय, तर आपलं बिहेवियर चेंज करावं लागणार आहे आणि डोमेस्टिक क्रिकेट खेळून BCCI समोर दाखवून द्यावं लागणार आहे की खरंच आता मी मेहनत करत आहे आणि माझं जे पहिलं बिहेवियर होतं, माझं जे वागणं होतं, माझं जे स्वभाव होता ते आता मी पूर्णपणे चेंज केलेलं आहे आणि आता मी वेगळा पर्सन बनलेलो आहे असं दाखवल्यानंतरच त्याची वापसी होऊ शकते. फक्त ध्रुव जुरेल फेल झाल्यामुळे अशा चर्चा करण्याची गरजच नाही. कारण आता समजा ध्रुव जुरेल फेल झाला, आजच मॅच दुसरा होणार, आजच्या मॅचला फेल झाला, ध्रुव जुरेलच्या ऐवजी जितेश शर्माला घेतील आणि जितेश शर्माचं पण सोडून द्या. आता 2 मॅच नंतर तर संजू सॅमसन येणारच आहे. वर्ल्ड कपचे जे 3 प्लेयरची निवड झाली होती ते फक्त पहिले 2च मॅच खेळणार नाहीत, त्यानंतर तर ते अवेलेबलच आहेत. त्यामध्ये संजू सॅमसन आहे, शिवम दुबे आहे आणि यशस्वी जयस्वाल आहे. तर संजू सॅमसन आल्यानंतर विकेट किपरचा तर पर्यायच बाद होऊन जातो. जितेश शर्मा आणि ध्रुव जुरेलचा तर विषयच येत नाही आणि जितेश शर्माला वापस पण पाठवलं जाईल कारण ते बॅकअप ऑप्शन मध्ये ठेवलेला होता. तर ओव्हरऑल सांगायचं झालं तर ही तर झिम्बाब्वे सोबतची टीम आहे. जेव्हा आपली कोर टीम मेन टीम येईल त्यामध्ये कसं इक्वेशन असणार आहे, 1 नंबरला असणार आहे रिषभ पंत, बॅकअप म्हणून संजू सॅमसनला ठेवतील आणि जर ईशान किशन चेंज नाही झाला तर ईशान किशनच्या ऐवजी जितेश शर्मा किंवा ध्रुव जुरेललाच प्रेफरन्स मिळणार आहे. परंतु जर ईशान किशननं आपलं वागणं वगैरे ह्या गोष्टी चेंज केल्या आणि स्वतःला सिद्ध करून दाखवलं तर रिषभ पंत 1 नंबरलाच राहील आणि 2 नंबरला ईशान किशन किंवा संजू सॅमसन यांच्यामध्ये कॉम्पिटिशन चालू शकतं. तर एक प्रकारे सांगायचं झालं तर ईशान किशननं आपल्या वागण्यामध्ये बदल केला तर त्याचं सिलेक्शन नक्कीच होणार आहे आणि टीम इंडियामध्ये वापसी पण परत होणारच आहे. परंतु फक्त एक प्लेअर फेल गेला किंवा एका मॅचला फेल गेला लगेच ईशान किशनची वापसी होणार आहे अशा चर्चा करण्याचं कारण अजिबात नाही. फुकटच्या होप्स देण्यामध्ये काहीच अर्थ नाही. तुमचं काय म्हणणं यावर कॉमेंटमध्ये सांगा.